यमनचा विचार करूया. काल सांगितल्याप्रमाणे यमन राग हा कल्याण थाटातून निर्माण होतो. आता कल्याण थाट म्हणजे काय हो, तो मी आता दाखवतो. कल्याण थाट म्हणजे जे आपले शुद्ध सूर सात आहेत तेच, त्यालाच कल्याण राग म्हणतात. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता याच्यात त्यांनी काय केलं, म हा स्वर तीव्र केल्यामुळे त्यात राग यमन तयार झाला. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो निषाद प्रधान राग आहे. निषाद प्रधान म्हणजे काय, नी पासून सुरुवात करायची. अशा रागांना निषाद प्रधान राग म्हणतात. असे काही राग आहेत, यमन आहे, बिनप्लास आहे, बागेश्री आहे, मालकंस आहे. तर ज्यावेळेला आपण निषाद प्रधान राग म्हणजे काय, तर मंद्र सप्तकातली नी ही सुरुवातीला घेऊन पुढे आपण आरोह कंप्लीट करतो. तर आता यमन रागाची मंद्र सप्तकातली नी, जे त्या नीच्या खाली एक डॉट द्यायचा पहा, किंवा तो असतो, तो मंद्र सप्तकातला आहे. त्यामुळे हे यमन रागाचे आरोह आणि अवरोह झाले. आता आपण सरगम सादर करूया. ते पण त्रितालातलं आहे. मात्रा 16 आहेत. सम पहिल्या मात्रेवर, काल 9व्या मात्रेवर. नि ध प म प ग म प प म ग रे, नि ध प म प ग म प प म ग रे, नि रे ग रे ग म प ध प म ग रे सा, नि रे ग रे ग म प ध प म ग रे सा, नि ध प म प ग म प प म ग रे, नि ध प म प ग म प प म ग रे, ग म ध नि सा 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 नि रे सा, ग म ध नि सा 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 नि रे सा, नि रे ग रे नि रे सा, सा नि ध प म ग रे सा, नि रे ग रे नि रे सा, सा नि ध प म ग रे सा, नि ध प म प ग म प प म ग रे, नि ध प म प ग म, नि ध प म प ग म, नि ध प म प ग म प प म ग रे सा. आता मी जे सरगम सादर केलं, कोणतंही सरगम म्हटलं की त्याचे दोन भाग असतात. पहिल्या भागाला अस्थायी किंवा कोणी स्थायी म्हणतात आणि दुसऱ्या भागाला अंतरा म्हणतात. आता अस्थायी किंवा स्थायी किंवा अंतरा कशाला म्हणतात हो, की ज्या पहिल्या भागामध्ये मंद्र सप्तक आणि मध्य सप्तकातले स्वर असतात त्या भागाला स्थायी म्हणायचं, आणि ज्या भागामध्ये मध्य सप्तक आणि तार सप्तकातले स्वर असतात त्याला काय म्हणायचं, अंतरा म्हणायचं. अशा आता ह्या खुणा काय हो, मंद्र सप्तकात सूर ओळखायचा कसा, तर स्वराच्या खाली टिंब असतं. मध्य सप्तकाला कोणतीच खूण नसते, मग तो तीव्र असेल, कोमल असेल, शुद्ध असेल. तार सप्तकातल्या मात्र प्रत्येक स्वराला डोक्यावर त्याच्या टिंब असेल, मग तो स्वर कोमल असेल, शुद्ध असेल, तीव्र असेल. कळलं? असं याप्रमाणे ही स्वरांची रचना. आता कोमल स्वर म्हणजे काय हो, कोमल स्वर कशाला म्हणतात, शुद्ध स्वरापेक्षा अर्ध्या स्वराने तो कमी असतो म्हणून त्याला कोमल स्वर म्हणतात. मग असे कोमल स्वर किती आहेत, तो 4 आहेत फक्त. किती, रे ग ध नि, म्हणजे रे कोमल रे शुद्ध, ग कोमल ग शुद्ध, ध कोमल ध शुद्ध, नि कोमल नि शुद्ध. सा आणि प हे 2 स्वर अचल आहेत. त्यामुळे शुद्ध स्वर सा रे ग म प ध नि जो अचल आहे, अचल म्हणजे तो शुद्धच असतो. त्यामुळे आपण सा रे ग म प ध नि हे 7 सूर शुद्ध झाले, रे ग ध नि 4 सूर कोमल झाले, आणि मग हा स्वर तीव्र आहे. आता तीव्र म्हणजे काय, जसं आपण म्हटलं कोमल स्वर शुद्ध स्वरापेक्षा हा अर्ध्या स्वरांनी कमी असतो, तसा तीव्र स्वर हा शुद्ध स्वरापेक्षा अर्ध्या स्वरांनी जास्त असतो, आणि तो सप्तकामध्ये एकच आहे. आता भारतीय संगीतामध्ये अशी सप्तक किती आहेत, लोक घोळ करतात, 12 सप्तक वगैरे लिहितात. नाही, संपूर्ण सप्तक हे 12 स्वरांचं असतं. त्याच्यात शुद्ध स्वर 7, 4 सूर कोमल, 7 आणि 4 11, आणि मग तीव्र 12.
असं एक कंप्लीट सप्तक 12 स्वरांचं असतं. अशी 3.5 सप्तकं. म्हणून पहिल्या सप्तकाला मंद्र सप्तक, स्वराच्या खाली डॉट. मध्य सप्तकाला खूण नाही. तार सप्तक म्हटलं की वर टिंब अतितार सप्तक. पुढचं जे आहे चौथं ते अतितार सप्तक. मग ते आपण ज्याला तार सप्तकाच्या ज्या खुणा आहेत त्याच खुणा आपण अतितार सप्तकाला वापरतो. कळलं? धन्यवाद.